अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराय जगद्धार हरावया भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत तेजी समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंधी बाळपाले अक्कलकोटी पुण्य नगरी पावन दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनी इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन याती गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुभाव सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुणा बाळप्पाने धावण दुर्जन धरी येले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र उठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलंगण दिले त्यांनी प्रेमे करुण बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींची अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून त्यांची बाळप्पा तेव्हा चालली. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा ना होय. मार्गावणी परत्रे सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपलागी बैसावे. श्री शंकर उपास्य देवते त्यांचे करावे पूजन नित्य माध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. परी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे विरळावरी जी मिळेल भाजी वाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करियासी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंद. बहुत जन सेविकरी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकारी तिच्याकडे व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुणा नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडणे एकचित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोषी स्वामी प्रति दृढभाव धरून चित्ती सेवा करती आनंदी. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्र चैन शिक्षण भरी. भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिले कोण्याला तुन पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे घरी व्हावी लिखित विधेचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विणवी समर्थांची आपण सांगणी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण नाही नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचन न करावेची पूजने ती म्हणजे लिहिलीसे. तेव्हा सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजी. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणी खिळणं झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसी. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हासे मुखे काय बोलते कुलदेवते दर्शन येते बाळप्पा येते करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थने देते आज्ञा तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी नाही आपण. तयाचे कपट न जाऊन अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वी येथे रावणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरण दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती कर्तव्य येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारा अमृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परित द्वादशोध्याय गुडा श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजा परनमस्तु परनमस्तु परनमस्तु.